अलख निरंजन हो अलख निरंजन। देवा अव देवा देवा हे काय करताय? भंडाऱ्यासाठी लाकडं गोळा करतोय पंच। अहो पर देवा हे मला नाही का सांगायचं? मी समध्या गावाला सांगितलं असतं लाकडं गोळा कराया। नाही पंच, ते आमचे कार्य आहे, ते आम्हालाच करावे लागणार। ते सोडा, तुम्ही कसे आला? देवा मी ते मच्छिंद्रनाथांना भेटायला गेलो होतो, पर ते काही मला नेहमीच्या जागेवर दिसले नाहीत बघा। गुरुदेव आणि गोरक्षनाथ नदी किनारी गेले असतील। तुमचा काही निरोप असेल तर आम्हाला सांगा। निरोप म्हणजे बघा देवा, माझ्या डोक्यात एक कल्पना आली होती। आपल्या गावाचं धान्याचं कोठार आहे, भरलेलं आहे। दुष्काळात आपण ते धान्य लोकांनी देतो, तर मला असं म्हणायचं होतं की भंडाराच्या निमित्तानं ते कोठार खुलं केलं असतं आणि ते धान्य तुम्ही भंडाराला वापरू शकता। पंच, हे होणं शक्य नाही। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, हे कार्य आमचं आहे आणि हे आम्हालाच करू द्या। अव देवा, भंडाऱ्याला एवढी माणसं येणार तर तुम्ही आणलेली भिक्षा कशी पुरणार? अहो ऐका माझं। गुरुदेव श्री मच्छिंद्रनाथांनी भंडारा करायचं ठरवलं आहे म्हणजे भंडारा पूर्ण होणार। तिथे अन्न कमी पडणार नाही। हा नाथांचा भंडारा आहे, तुम्ही काळजी करू नका। अन्न तर कमी पडणार नाहीच, पण ते पुरून उरेल अशी खात्री आहे। अहो पर ते कसं शक्य आहे देवा? भंडाऱ्याच्या दिवशी पाहालच तुम्ही आमच्या गुरुदेवांची लीला। बरं ठीक आहे मग, पर माझा एवढा निरोप मात्र त्यासनी नक्की सांगा। नाही सांगू शकणार पंच, तुमचा हा निरोप त्यांना आवडणार नाही। अहो पर का देवा? तुमचे असे म्हणणे म्हणजे तुमचा आमच्यावर, गुरुदेवांवर आणि त्यांच्या क्षमतेवर अविश्वास ठेवल्यासारखे आहे। म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुमचा विचार आणि हेतू कितीही चांगला असेल तरी तो कोणालाही सांगू नका। आणि भंडाऱ्याची काळजी करू नका पंच, एका अद्भुत क्षणाचे तुम्ही साक्षीदार होणार आहात। ठीक आहे देवा। शुभम भवतु। महादेवा, श्रीपादनं आम्हाला सांगितलं तुम्हाला अभिषेक करायला। माझा नवरा कालपासून घराच्या बाहेर गेलाय, तो अजून आला नाहीये। त्याला बाहेरची बाधा झाली आहे म्हण। देवा, तुम्हाला समजत हवंय। मी भांडले त्यांच्याशी, पण मनातून नाही भांडले, राग आला म्हणून भांडले। मला वाटलं रोजच्या सारखं भांडण आहे, परत येतील, पण आले नाहीत। वय देवा, आमचं दुःख, आमचा त्रास आता आम्ही तुमच्या पायावर घातलाय। आता आमच्या हरवलेल्या माणसाला तुम्हीच वाट दाखवा आणि त्याला आमच्या समोर घेऊन या। मी तुमची आण घेते देवा। तुम्ही माझ्या कुंकवाचा धनी परत आणला तर महाशिवरात्रीला आम्ही दोघं तुमच्या नावाचा प्रसाद करू आणि समध्यांना वाटू। भर्तरीनाथ, आपल्याला आणखी काही लाकडे गोळा करावे लागतील। एवढ्याने भंडारा होणार नाही। करूयात, आपण दोघेच हे कार्य करू शकतो। आपल्याला कोणाच्याही साह्याची गरज नाही। हो, आणि हे कार्य फक्त आपल्यालाच करायचं आहे, कारण हा भंडारा नाथांचा आहे।
आपल्याकडूनच ह्या भंडाऱ्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था झाली पाहिजे. ते आपण करूच गहिनी. त्याबरोबर आपल्याला लोकांना काही गोष्टी या निमित्ताने सांगता आल्या पाहिजे. कोणत्या गोष्टी भरतरी? या भूमीत नाथांचा प्रथमच भंडारा आपण करतो आहे. भंडारा मोठा होणार यात काही शंका नाही. लोकांना भंडाराच्या निमित्ताने नाथांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तो अनुभव सुद्धा विलक्षण असेल. पण काय भरतरी? आपण गेल्यावर ही भंडाऱ्याची परंपरा सुरू राहिली पाहिजे. येतील नाही घरी? अहो वहिनी शांत व्हा. भाऊ गावत्याल बघा लवकरच. कशी शांत हो कल्याणी, मला काळजी लागली अगं. अहो पर श्रीपाद म्हणलाय ना भाऊ लवकर घरी येतील म्हणून. पण कवा माझ्या मनाने धसका घेतलाय हो. त्यांना काही झालं तर नसेल ना? हे बघा काय बी होणार नाही त्यासनी. श्रीपादवर भरोसा आहे ना वा आपला. काही माणसं नवरा बायकोच्या भांडणात अनेक तेल वततात आणि दुरून नुसती मजा बघतात बघा. पर आता काय करायचं? मी एक काम करतो, गावात जातो, लोकांनी विचारतो आणि काही माग लागतो कधी बघतो. वय वय तुम्ही जाऊन या, मी आहे इथंच. हो वहिनी शांत व्हा. होईल समजा ठीक. बंधू, गुरुदेवांच्याही मनात असंच काहीच असणार. त्याशिवाय ते भंडारा करण्याचं ठरवणार नाहीत. आपला हा भंडारा जेव्हा होईल तेव्हाच गुरुदेव परंपरेविषयी आणि भंडाऱ्याच्या नियमांविषयी सगळ्यांना सांगतील. त्याचबरोबर मनुष्याला सुद्धा त्याच्या वागण्याबद्दल जाणीव झाली पाहिजे. वन्य प्राणी, पशु पक्षी विना तक्रार आपले आयुष्य जगत असतात. अन्न पाणी जसे मिळेल तसे ते स्वीकारत असतात. त्यासाठी त्यांचा कुठलाही हट्ट नसतो किंवा त्रागा नसतो. आपल्या पुढ्यात आलेल्या अन्नाचा ते निर्मळ मनाने स्वीकार करतात. निसर्गाने ठरवून दिलेल्या पद्धतीनेच ते जगतात, तेही निसर्गाची हानी न करता. माणसाला सुद्धा हे जमलं पाहिजे. आपल्याला जेव्हा सद्गुरू लाभतात तेव्हा आपला उद्धार होतो. आपल्याला जी गोष्ट कळत नाही तीही कळू लागते. या भंडाऱ्याच्या निमित्ताने हे कार्य सुद्धा हो, हीच माझी इच्छा आहे. बंधू, तुझे विचार ऐकून मन प्रसन्न झाले. तू फक्त माणसांचाच नाही तर सगळ्या जीवांचा ह्या निमित्ताने विचार करतो आहेस. हे पाहून मन आनंदून गेलं. आपण हा भंडारा असाच आनंदाने पूर्ण करू. चला. भाऊजी, काही लागला का ठाव ठिकाण यांचा? वय त्याला एका जणांनी रानात जाताना बघितलं आहे. काय सांगताय? कुठं आणि कोणत्या दिशेला? आपल्या गावाला लागून जे जंगल आहे ना त्याच्या पल्ल्याडच्या रानात, आणि तिथे जाऊन नुसताच बसून राहिलाय म्हण. अहो भाऊ, चला मग आपण जाऊ तिकडं, त्यांना घरी घेऊन येऊ. ते सापडल्यात ना, एवढंच खूप आहे माझ्यासाठी. चला मग, चला. भाऊ, अहो अहो असं काय बघताय? मी बायको आहे तुमची. तू इकडे कशी काय आलीस? अरे आम्ही तुला शोधाय इकडे आलो. आणि म्या इकडे कसा काय आलो? भाऊ तुम्ही कालपासून घरी का आला नाही? म्या घरी आलो नाही. मला तर काय बी कळेना झालंय. मला घरी तर यायचं होतं, पण मला वाटत नव्हतं घरी जायचं. म्या घरी यायला निघायचो आणि काहीतरी व्हायचं. होय, मग मी इथंच फिरत बसलो. अहो आता तुम्ही घरी येऊ शकता. तुम्हाला कोणी नाही अडवायचं. म्या घरी आलो आणि मग तू परत भांडलीस तर? अहो नाही भांडायचे. म्या चुकी झाली माझी, माफ करा मला.
तुमच्याशिवाय हाय तरी कोण मला. ठीक आहे, येतो मी. चला. आता आपण घरी जाऊया आणि मग श्रीपादला भेटायला जाऊया. त्याला का बरं? त्यानं सांगितलं आम्हाला तू कुठं गावशील ते, आणि तोच म्हणला तुझ्यावर कोणतरी चेटूक केलंय. वय श्रीपाद नसता तर तुम्ही अजून इथेच फिरत राहिले असता. बरं बरं, ते जाऊ द्या. चला बरं आपण घरला जाऊ. या भाऊ. काय रे, काय झालं इतक्या रातच्याला आलं सा? पंच, तुम्ही म्हणले होतं ना चित्राकडे लक्ष ठेवा म्हणून. हा मग काय झालं त्याचं? आम्ही पाहिलं, अक्काबाईनं चित्राला कोंडून ठेवलं आहे. काय? होय. अहो, तिला कोंडून ठेवले तेव्हापासून प्यायला पाणी दिलं नाही आणि खायला बी दिलं नाही बघा. अरे मग ती चित्र आतमध्ये बेसूत पडली असन. नाही नाही, ती मच्छिंद्रनाथांचा जप करते या. भाई, आम्ही कानोसा घेतला तेव्हा आम्हाला ऐकू आलं. एक बरं झालं. ठीक आहे, चला जाऊ आपण. कुठं जायचं? अरे कुठं म्हणजे? चित्राला सोडवा या. तिला सोडवू आणि कायमची नाथांच्या पायावर देऊन ठेवू. अहो पंच, तिथं जाऊन काय करणार? अरे काय करायचं म्हणजे काय? दरवाजा तोडायचा आणि चित्राला बाहेर काढायची. आणि अक्काबाई आपल्याला तसं करू देणार आहे भाई? अरे ती काय करणार आहे? तिचं काय बी ऐकायचं नाही. आपल्याला जे पाहिजे त्याच आपण करायचं. अरे ते लहान लेकरू आतमध्ये अडकून पडलंय आणि तुम्ही कसली खाताय? चला. अरे नाथ बाबा आपले संघ आहेत, चला. अहो पंच, ऐका जरा. त्या अक्काबाईनं जर म्हणलं ती माझी लेखन तुम्हाला काय बी अधिकार नाही तर? आणि आपल्याला तिच्या मोहर काही बोलता बी यायचं नाही. आणि तुम्ही म्हणता तसं आपण गेलो आणि अक्काबाईनं जर तुमच्यावर चेटूक केली, भूल पाडलं तर? तुम्ही आमच्या गावचं पंच आहे. तुम्हाला काय झालं तर समदे गावातले घाबरून जातील. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण करायचं काय आता? आता आपण काय करू? उद्या हे सगळं नाथांना सांगू बघा. वय वय, आणि ते सांगतील तसंच आपण करू. ठीक आहे, ही गोष्ट नाथांच्या कानावर घातल्या बिगार पण काय बी कराय नका. नाथ बाबा, वाचवा त्या पोरीला. खरंच श्रीपादनं एका दिवसात या माणसाला स्वतःच्या पायाने चालत घरी आणलं. बाळा, तुझी लीला बघून माझे डोळे धन्य धन्य झाले रे. आजोबा, निरागस लोकांना होणारा त्रास माझ्या चाने पाहवत नाही. आता यांचंच बघा. या दोघात लहान सहान भांडण होत होती, पण काही लोकांना यांचं सुख पावलं नाही. काही विधी करून त्याचा प्रसाद यांना खाऊ घातला आणि यांची मती भ्रष्ट झाली. आणि मनावर कोरलं गेलं की घरी यायचं नाही. पर श्रीपाद, तुझ्यामुळे आले बरं का परत. अरे माधव, जे सामान्य दृष्टीला दिसत नाही ते श्रीपादला दिसतं. वय वय, तू म्हणला होता ना का आल्यावर या, म्हणून घेऊन आलो बघ. अगदी योग्य केलं. शुभम भवतु.
आता मला मोकळा श्वास घेता यायला लागला. वज वाटत होतं कसलं तरी. जे ओझ होतं ते मी उतरवलेलं आहे. आता तुम्ही मला वचन द्या, एकमेकांची साथ कधीही सोडू नका. आणि महत्वाचं म्हणजे महादेवाचे पिंडीला जमेल तसा, जमेल त्या पद्धतीने अभिषेक करत राहा. शुभम भवतु. भरतरी, तू सिद्ध केलेला शाबरी मंत्र इथे म्हण, म्हणजे ह्या गावातील अशुभ शक्ती क्षीण होतील. होय गहिनी, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. मी माझा शाबरी मंत्र म्हणतो. आदेश अलक निरंजन. पर्वत के ऊपर पर्वत, पर्वत के ऊपर स्फटिक शिला, स्फटिक शिला पर अंजनी, जिन जाया हनुमंत, नहला टहला काख की कखराई, पीछे की आदटी, कान की कनफेट राल की, पदकंठ की कंठमाला, घुटने का डहरू, दाढ़ की दड़शुल, पेट की ताप तिल्ली किया, इतने को दूर करे, भस्मंत न करे तो तुझे माता अंजनी का दूध पिया हराम. मेरी भक्ति, गुरु की भक्ति, पुरो मंत्र ईश्वरो वाचा, सत्य नाम आदेश गुरु का. हा मंत्र ऐकून मी धन्य झालो भरतरी. तुझ्या मंत्रामुळे गावातील अशुभ शक्ती क्षीण झाल्या आहेत. आता मी कालिका मातेचा शाबरी मंत्र म्हणतो, जेणेकरून कालिका माता ह्या गावाचे रक्षण करेल. ओम कालिका खड्ग खप्पड़ लिए ठाई, ज्योत तेरी है निराली, पीत भर भर रक्त प्याली, कर भक्तों की रखवाली, न कर रक्षा तो महाबली, भैरव की दुहाई. गुरुदेव, आपण मनुष्य वस्तीमध्ये जाऊन भिक्षा मागतो. नाथपंथाचं कार्य देखील आपण त्यासाठीच करत आहोत. परंतु मग सूर्यास्त झाल्यानंतर साधनेसाठी आपण मनुष्य वस्ती सोडून एकांतात का येतो? आपण आपली साधना मनुष्य वस्तीतच का नाही करत? कानी मनुष्य हा सर्व विकारांनी त्रस्त आहे. लोभ, मोह, माया, मत्सर, राग, अहंकार या सगळ्यांनी तो व्यापलेला आहे. हे कलियुग जसे आले तसे त्याचे विकार वाढतच गेले. कानी खरं तर आपण या सगळ्या विकारांना नियंत्रित करण्यासाठीच कार्य करत असतो, परंतु आपण त्यासाठी त्यांच्यामध्ये राहिलो पाहिजे असे नाही. कारण या विकारांचा प्रभाव एवढा मोठा आहे कानी की तो आपली साधना गिळंकृत करतो. परंतु गुरुदेव, आपण साधना तर रोज करतो. होय, आणि ती साधना आपण पुण्यकर्मासाठी वापरत असतो, आणि म्हणूनच कानी आपल्या साधनेचं संचितही कमी होत असतं. या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी आपल्याला रोज साधना ही करावीच लागणार आहे. दिवसेंदिवस मनुष्याचे विकार वाढतच जातील काने. हे बघ, आज तुला इथे वन दिसते आहे, उद्या या वनाच्या लोभापायी मनुष्य इथे येईल. भविष्यात संत जनांना
मनुष्य वस्तीत राहूनच साधनेचे कार्य करावे लागणार आहे कानी, कारण ह्या कार्याला अंत नाही कानी. म्हणूनच आता जितके शक्य होईल तितके पवित्र आत्म्यांनी मनुष्य वस्तीपासून लांब राहून साधना करावी. उद्या सूर्योदय झाल्यानंतर आपण परत मनुष्य वस्तीमध्ये जाऊन पुन्हा सगळ्यांना परमेश्वर भक्तीचं कार्य करायला सांगू. त्यात काही लोक जागे होतील, काही होणारही नाही. कोणाच्या मनात दिवा पेटला तर तो अनंत काळासाठी तेजोमय राहील, तर कोणाच्या मनात दिवा पेटणारही नाही. आपल्याला पुन्हा पुन्हा त्याला ऊर्जा द्यावी लागणार आहे का? हे कार्य अखंडपणे सुरू राहील. जसे पशु पक्षी दिवसभर सगळीकडे फिरून संध्याकाळी पुन्हा आपल्या घरट्यात येतात, तसेच आपले आहे. आपण ह्या आपल्या स्थानी येऊन आपल्याला आपल्या मनाचे संतुलन राखायचे असते, आणि म्हणून आपण इथे आहोत.